हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी सोनटक्के आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। तर चॅनलचं नाव आहे माधुरीची लाईफस्टाईल अँड कुकिंग। तर चला मंडळी, आज आपण नवीन डिश बनवणार आहे। खूप साऱ्या महिलांना रोज रोज भाजी पोळी खाण्यामध्ये कंटाळा येतो आणि रोज रोज स्वयंपाक करण्यामध्ये पण कंटाळा येतो। तर आज बनवणार आहे आपण दाल खिचडी, आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीने। तर चला तुमच्यासोबत मी माझी दाल खिचडीची रेसिपी शेअर करते। तर त्यासाठी तुम्हाला अगोदर चॅनलला सबस्क्राइब करावं लागणार आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करावं लागणार आहे, कारण की आपल्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला यायलाच हवी। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। तर मंडळी, आपल्याला दाल खिचडीसाठी लागणारं साहित्य आहे डाळ। हे बघा, मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे। ह्या साईडला दाखवते तुम्हाला दिसणार। 1 वाटी डाळ घेतलेली आहे आणि 2 वाटी तांदूळ घेतलेले। म्हणजे आम्ही दोघंच असल्यामुळे 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळमध्ये आमची दाल खिचडी चांगली प्रकारे होऊन जाईल। आणि जास्त काही मंडळी, 1 टमाटर घेतलेला आहे आणि 2 कांदे घेतलेले आहे, कारण की आपल्याला दाल खिचडीमध्ये टमाटर आणि कांदे आणि लसण आणि सांबार एवढंच पदार्थ लागणार आहे टाकण्यासाठी। तर हे बघा, लसणची थोडीशी क्वांटिटी मी जास्त घेतली आहे, कारण की आम्हा दोघांना पण लसण खायला खूप आवडते दाल खिचडीमध्ये। तर आता कट करून पाहू शकता मंडळी, आपण दाल खिचडीसाठी इथे कांदा कापलेला आहे एकदम मोठ्या साईज मध्ये, कारण की कुकरमध्ये खिचडी बनवत असल्यामुळे आपला कांदा आहे ना, तो थोडासा मोठ्या साईज मध्ये कापला तर आपल्याला ओळखू येणार की खिचडीमध्ये कांदा वगैरे आहे। आणि इथे घेतलं मी टोमॅटोची पण साईज मी थोडी लांबच केलेली आहे, म्हणजे मोठी साईजनच कापलेला आहे टोमॅटो। ते कारण की माझ्या मिस्टरांना त्या टोमॅटोचे साल्ट म्हणजे टोमॅटो खायला आवडत नाही, म्हणून त्यांच्यासाठी इझिली बाहेर काढण्यासाठी मी मोठ्या साईज मध्ये टोमॅटो टाकते। तर इथे सांबार घेतलेला आहे आणि लसूण तुम्हाला तर सांगितलं। आता मी हे मस्तपैकी लसूण काढून घेते। मस्त गरम झालेल्या तेलामध्ये आता टाकणार आहोत आपण जिरा। बघा, जिरं कसं आपलं फुटलेलं आहे व्यवस्थित। अशा प्रकारे थोडंसं तेल गरम होऊन जिरं मस्त व्यवस्थितपणे फुटू द्यायचं आणि त्यामध्ये टाकणार आहे मी लसूण। बघा, मस्त तेल गरम झाल्यावर लसूण पण आपलं सुटसुटीत होणार आहे, म्हणजे खायला चव येते आणि स्मेल पण खूप छान येते लसणामुळे। आणि आता त्यामध्ये टाकणार आहे आपण कांदा। अशा प्रकारे मस्त आपल्याला ब्राऊन कांदा वगैरे मस्त परतून घ्यायचं। असं थोडंसं इकडचं असा मस्त लाल कलरचा कांदा झालेला आहे आपला। त्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे आणि मस्त पैकी आपला आता टमाटर आणि कांदा लसूण मस्तपणे होत आहे। थोडं 5 मिनिटं त्याला होऊ द्यायचं, म्हणजे कांद्याला मस्त ब्राऊन कलर आला की खिचडीमध्ये पण छान दिसून येते आणि ओळखायला पण येते कांदा मस्त झालेला आहे। तुम्ही बघू शकता, मस्त आपल्या कांद्याला लालवट कलर आलेला आहे। त्यामध्ये एकदम मी सोपे म्हणजे आपले पदार्थ टाकणार आहे। चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडी हळद टाकणार आहे, म्हणजे दिसायला पण छान दिसणार आपली खिचडी। आणि 2 चम्मच मी मिरची पावडर टाकणार आहे। मी म्हणजे घरी बनवलेलं मिरची पावडर वापरते। तुम्ही अंबारी वगैरे टाकत असणार तर ठीक आहे। आणि मी धने पावडर, म्हणजे धने पावडर शिवाय तर माझा कोणताच स्वयंपाकातला मेनू होत नाही। मला हा आपला एक काळा मसाला आहे ते टाकते। तर बघू शकता मस्तपैकी मसाले टाकते। आता मसाल्याला मस्त 2 मिनिटं होऊ देते। इकडे बघू शकता तुम्ही, मी तांदूळमध्येच मस्त डाळ आणि तांदूळ धुवून घेतले आणि त्यामध्ये सांबार टाकून दिला।
म्हणजे आपला सांबार पण मस्तपैकी होऊन जाते. आपल्या आता मसाल्याला मस्तपैकी वास सुटलेला आहे डाळ खिचडीच्या. त्यामध्ये आपण आता तांदूळ, डाळ आणि सांबार मिक्स केलेला ते टाकून देणार आहे. बघू शकता याच्यामध्ये आपले तांदूळ, डाळ आणि सांबार टाकून झाला आणि मसाला पण आपला मस्त झाला आहे. त्याला आता मस्त मी एकजीव करून घेते. आणि क्वांटिटीनुसार पाणी टाकते, म्हणजे आपल्या तांदळाला किती पाणी पाहिजे. तुम्ही पण तुमचे तांदूळ बघूनच पाणी टाका, म्हणजे आपली खिचडी पण थोडीशी गिली पण झाली पाहिजे आणि मोकळी पण झाली पाहिजे. तर इथे मी क्वांटिटीनुसार आपल्या डाळ खिचडीमध्ये पाणी टाकलेलं आहे, म्हणजे तांदूळाचं डाळीचं हे बघून. मला जास्त गिली खिचडी नाही आवडत, पण मी थोडी माझ्या मिस्टरांना आवडते त्याच्यामुळे थोडी गिली करते. हे आम्ही याच्यामध्ये बटर टाकते, म्हणजे माझ्या मिस्टरांना बटर आणि मला पण खूप आवडते दाल खिचडीमध्ये बटर. तुम्ही तुमच्याकडे बटर नसलं तर तूप वगैरे टाकून बनवू शकता. तर मस्त आता याला आपण 4 शिट्ट्या होऊ देपर्यंत मस्त होऊ द्यायची त्याला कुकरमध्ये 4 शिट्ट्यापर्यंत. नंतर झाल्यानंतर तुम्हाला दाखवते खिचडी कशी होते आपली. तर आता मी बघते वाट खिचडी होईपर्यंत, आणि तोपर्यंत मी मराठी बिग बॉस बघायला जाते. तर मला पण घ्यायचं दुसरी पण सुट्टी झालेली आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपली डाळ खिचडी तयार आहे. तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे मऊ मऊ झालेली आहे आपली खिचडी. हे बघा, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा. अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. धन्यवाद मंडळी. भेटते तुम्हाला असेच नवनवीन